घरातला पुरुष नसला तर बायकोला म्हणजे त्या बायकोला काय सहन करायला लागतं ते मी ते 5 वर्षात सहन केलं. बऱ्याच वेळेला आई उसने पैसे घ्यायची किंवा मैत्रिणींकडनं पैसे घ्यायची, मग त्यांचे कपडे शिवून, त्यांच्या मुलांचे कपडे शिवून, मुलींचे कपडे शिवून ते पैसे फेडायचे. अशा पद्धतीनं मला आईनं शिकवलं. म्हणजे अगदी शेवटपर्यंत तिनं तिचा स्वाभिमान जपला. लोक म्हणायचे येता जाता, पाहुणी कोण आहे? सासूबाई म्हणायचे संभाची बायको. काय बाई पोरगी करून आणली. लोकांनी माझ्या समोर बोललेले आहे. तुम्हाला माहित आहे का संभा किती शिकला? हो, 12वी शिकले. नाही म्हटले ते 7वी शिकले. आणि कोणी तिसरा येऊन सांगतो याच्यावर किती विश्वास ठेवायचा. मग त्यांना मी म्हटलं, अहो तुमचे 2 मित्र आले होते आणि त्यांनी सांगितलं की संभा 7वी शिकले. ते हसले. ते म्हणाले खरंच मी 7वी नापास. PhD झाल्यानंतर समाजानं खूप उचलून धरलं, कारण मी ज्या समाजात आहे त्या समाजात शिक्षण म्हणा किंवा व्यसनाधीनता, विधवेंचं प्रमाण, चाइल्ड मॅरेजेस हे खूप होत होते. आणि 14ला मी समाजाची पहिली महिला PhD ठरले. मग समाजाने मला समाजभूषण पुरस्कार दिला, समाज गौरव पुरस्कार दिला. माझं पुण्यात घर झालं, गावाकडे घर झालं. खूप छान सगळं चाललं होतं. पण 2018ला परत कॅन्सर डिटेक्ट झाला. ज्या समाजानं म्हणजे ज्या नातेवाईकांनी मला उचलून धरलं होतं ते 10 दिवसात चित्र बदललं. स्त्री म्हणून, एक विधवा म्हणून मी एज्युकेटेड आहे, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे, तरी सुद्धा मला माझ्या नातेवाईकांनी दूर लोटलं. लेडी बॉस कोणाला चालत. बऱ्याच लोकांना खटकलं इन्चार्ज डायरेक्टर कशी झाली बाई. पण खरं सांगायचं म्हटलं ना, जो मला रिस्पेक्ट मिळाला ना विद्यापीठात, व्हाईस चान्सलर बरोबर बसायचा, फाउंडर बरोबर मीटिंगला बसायच्या, तिथे मी खूप भरून पावले. मी डॉक्टर अनिता मोहिते, पिसाळ, भारती विद्यापीठ सोशल सायन्स सेंटर इथे इन्चार्ज डायरेक्टर आहे गेले 5 वर्षापासून. मी तशी सिंगल वुमन, म्हणजे एक पालक असणाऱ्या महिलेची मुलगी. माझं माहेर लोणी काळभोर. आईचं नाव सुशीला शंकर मोहिते. आई 7वी शिकलेली होती आणि आईचं लग्न झालं मंगळवेढा या ठिकाणी आईला दिलं. आणि ते शेतकरी कुटुंब होतं, जॉईंट फॅमिली होती, खूप मोठी शेतकरी कुटुंब, म्हणजे 5-6 भावंडांचं कुटुंब होतं. त्याच्यात आई एकटीच शिकलेली होती आणि वडीलही शिकलेले होते, 12वी शिकलेले होते वडील. कुठेतरी जॉईंट फॅमिली आणि सुशिक्षित लोक त्याच्यात आल्यामुळे थोडंसं वडील फ्रस्ट्रेट झाले असं म्हणता येईल, किंवा मग त्यावेळेचं कारण मला सांगता येणार नाही की का असं झालं. पण आईला ज्यावेळेला डिलिव्हरीला आणून सोडलं त्यावेळेला परत आलेच नाहीत घेऊन जायला. वडील फक्त एकदा येऊन बघून गेले आणि वडिलांनी छोटेसे सोन्याचे कानातले आणले होते आपल्या मुलीसाठी, पण त्यानंतर वडील काही आलेच नाही. आणि मग तिने असा निर्णय घेतला की आता तेच तिथं नाही आहेत, म्हणजे ते मंगळवेढा सोडून कुठे बाहेर गेले, कोणी म्हणतं संन्यास घेतला, कोणी काय, म्हणजे असे वेगवेगळे कारण माझ्यापर्यंत ऐकायला आले. माझं आणि त्यांचं इंटरॅक्शन झालंच नाही, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत. पण आईनं, मग मी 3 महिन्याचे असतानाच आईनं टेलरिंग काम सुरू केलं. टेलरिंग काम करताना मग आता मला कोण सांभाळणार, तर मला माझ्या मावस बहिणीनं सांभाळलं. खूप छान स्वतःच्या मुलीसारखं तिने मला सांभाळलं. आई टेलरिंग काम करायची, ती माझी देखभाल करायची. म्हणजे एक छोटासा किस्सा पण आहे की मी छोटी असताना ज्यावेळेस आंघोळ घालून शेक दिला जातो लहान बाळाला, आणि पूर्वी लाकडी बाज असायची आणि शेकोटी होती, शेकोटी त्या बाजावर ठेवलेली होती आणि ते तिथं पेट घेतला होता, म्हणजे ते गरम झालं होतं. आणि आईनं मला शेकून झालं आणि ती शेकोटी खाली घेतली आणि त्याच जागेवर मला ठेवलं होतं. तर त्यावेळेला माझ्या पाठीला भाजलेलं होतं, मी 3 महिन्याचे असताना. म्हणजे आज सकाळीच आमचा घरात विषय झाला की तू ते कसं सहन केलं. अगं म्हटलं मला कळतच होतं का, मी 3 महिन्याची होते, ते मला त्यावेळेला पाठीला भाजलं होतं. म्हणजे गर्भात असल्यापासून ते 3 महिन्याचं ते भाजणं पोळलेलं असू द्या, किंवा मी हळूहळू जे मामांमध्ये मावशींमध्ये राहिल्या, जॉईंट फॅमिली इकडेही होती. भावंडांमध्ये कधी मला असं की माझे बाबा कोण आहेत, आई कोण आहे, मी आजी आणि आजोबांनाच माझे आई वडील समजत होते 10वीला जाईपर्यंत. शिक्षण संघर्षाचंच होतं, कारण आई मला स्वकर्तृत्वावर शिकवत होती. तिथे कोणाचा मामांचाही ती पैसा नव्हती वापरत किंवा वडिलांकडनंही नाही. आई वडील आणि ती असं तिघे राहत होते. स्वतःचं काम खूप छान, ती लेडीज टेलर स्पेशल होती आमच्या गावात त्यावेळेची, आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा. पण शिक्षण घेताना म्हणजे प्राथमिक जिल्हा परिषदेची शाळा होती, नंतर पृथ्वीराज मेमोरियल हायस्कूल होतं,
ती फी भरताना सुद्धा खूप प्रॉब्लेम माझ्या आईला येत होते, कारण 5वी नंतर शिक्षण, मग ती फी. बऱ्याच वेळेला आई उसने पैसे घ्यायची किंवा मैत्रिणींकडनं पैसे घ्यायची, मग त्यांचे कपडे शिवून, त्यांच्या मुलांचे कपडे शिवून, मुलींचे कपडे शिवून ते पैसे फेडायचे. अशा पद्धतीनं मला आईनं शिकवलं. मी मगाशी म्हटल्यासारखं की मला आई, मी आजी आजोबांनाच म्हणायचे आई बाबा. तर 10वीच्या पालक मिटिंगला ज्यावेळेस बोलवलं होतं पालकांना, त्यावेळेस मी म्हटलं अगं मला पालकांनी म्हणजे पालकांना बोलवलंय शाळेत. मग शाळेत म्हटलं आता कोण येणार, म्हटलं आजी आजोबा. नाही नाही, मी येणार, मी तुझी आई आहे. म्हणजे आई आणि एवढं क्लोज रिलेशन माझं आजी आजोबांशी होतं की त्यावेळेस कळलं की आपली आई, आणि आपल्याला कळत होतं बाबा येतात, कधीतरी बाहेरच्या बाहेर जातात. आईनं मला कधी बाबांच्या समोर असं आणलं सुद्धा नाही, की त्यावेळेस भीती होती की हा माणूस येईल आणि मला घेऊन जाईल. म्हणजे आता मला भावंड म्हणायचे, ते तुझे वडील आले तर तिथं तिथं बसलेले आहेत, आता तो तुला घेऊन जाणार जोळीत टाकून. म्हणजे असे भावंड म्हणायचे. मग मी मागच्या दाराने यायचे, दुपारच्या सुट्टीत जेवायचे आणि निघून जायचे शाळेला. पण संध्याकाळी यायचे ते निघून गेलेले असायचे. म्हणजे असे किस्से व्हायचे, पण कधी मी समक्ष त्यांना बाबा म्हणून बघितलं नाही किंवा बोलणं झालं नाही. 10वीत असताना आणखीन किस्से सांगते की 2 भावंड होती तिची. एक भाऊ तिचा फिलिप्स कंपनीत होता, एक भाऊ कॉन्ट्रॅक्टर होता. शेवटी ही इथे माहेरी राहिलेली महिला, शेवटी तिला बऱ्याच प्रॉब्लेमला फेस करावं लागतं का, तर 100% करावं लागतं. त्याच्यात काही बदललं नाही आत्ता सुद्धा. आणि त्यावेळेला मी जे बघितलंय ते खूप भयानक होतं. सरकारी नळावर पाणी भरायचं, म्हणजे 2 नळ दोघांच्या दारात असून सुद्धा सरकारी नळावर पाणी भरायचं, ते पाणी भरायचं, मग शाळेत जायचं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. 10वीला गेल्यानंतर तर लाईटच कट केली, सख्ख्या मामांनी लाईट कट केली. आणि मग आता काय करायचं, तर बऱ्याच दिवस, एक 8-15 दिवस दिव्यावरच अभ्यास केला. मग चुलत मामांचं आणि आमचं खूप छान होतं, आणि त्यांची मी लाडकी भाची होते. मग त्यांनी मला एक बल्ब दिला त्यावेळेला. तो बल्ब सुद्धा रात्री म्हणजे सायंकाळी अंधार पडल्यानंतर रात्री 10-11 वाजेपर्यंत असायचा. मग त्या दिव्यात, म्हणजे त्या लाईटीच्या ह्याच्यात मी अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर 10वी पास झाली, गॅरंटी नव्हती. आईच्या मैत्रिणी खूप छान होत्या. एक फिलिप्सला होती, एक पुण्यात कुसुम मावशी म्हणून, आणि ताई म्हणून तिची एक मैत्रीण होती. त्या मला अशा कधी म्हणजे जाणूनच द्यायच्या नाही, कारण त्यांच्या पण 2-2, 3-3 मुली होत्या, हिला पण 3 मुली होत्या. म्हणजे त्यांच्याबरोबर मला शाळेचा ड्रेसही कधी त्या मुलींच्या कापडामध्ये माझंही कापड यायचं. आणखीन आईचा एक मानलेला भाऊ आणि भाऊजई होती, त्यांचा मुलगा माझ्यापेक्षा एक वर्ग पुढे होता, मग त्याची पुस्तकं मी वापरायचे. म्हणजे तो 8वीला, तो 5वीला, मी 4थीला, मग त्याची पुस्तकं मला, अशी 10वी पर्यंत त्याची पुस्तकं मी वापरत गेले. शिक्षणाला सपोर्ट म्हणजे या लोकांनी खूप दिला. 10वी झाली, 10वीला पास झाले. रिझल्ट कोणी आणला, तर ज्या मामांनी लाईट कट केली होती त्याच मामाच्या मुलानं माझा रिझल्ट आणला की आपली अनिता पास झाली. पडले होते 49%, पण त्यावेळेला ते खूप वाटलं की पास होणं, आणि गॅरंटीच नव्हती पहिली तर. अभ्यास होता, पण 10वीचा रिझल्ट त्यावेळेला फार टफ लागायचे. 10वी झाली, मग 11वीला ज्युनियर कॉलेजला 7 ते 12 कॉलेज होतं. सांगितल्याप्रमाणे सरकारी नळावर पाणी भरायचं, काय असतील रात्रीची भांडी विसळायची, आणि 7ला कॉलेजला जायचं. 7ला कॉलेजला गेले की 12ला कॉलेजवरनं आल्यानंतर ना आता उरलेला वेळ काय करायचा. तर आईचं टेलरिंग काम बघत होतो, आईला मदत करत होतो. मग आईला ती मदत झाली, कुठे ब्लाऊजला शिलाई करायची, बटन्स लावायचे, फॉल लावायचा, ही आईला माझ्याकडनं मदत व्हायची. म्हणजे स्वयंपाक आजीकडनं शिकलो, पण स्वयंपाकाचं पण बऱ्यापैकी तिनं शिकवलं होतं. बघत बघत त्या सगळ्या गोष्टी, स्वयंपाकही करायचे, आईला मदतही करायचे, फॉल लावणे, काजं बटन करणे, हातशिलाई करणे. अशा पद्धतीनं 11वी 12वी पण पास झाले. आर्ट्स, त्यावेळेस मार्गदर्शन नव्हतं, आर्ट्स घेतलं, इतिहास विषय घेतला, आणि 12वी पास झाली. तसं म्हटलं ना तर ती इंडिपेंडेंट होती, तिला तसा विचार आलाच नाही दुसरं लग्न करायचं वगैरे, कारण ती टेलरिंग काम करायची. होमगार्डमध्ये होती ती त्यावेळेला, कारण ती डॅशिंग होती. माझी आईच माझ्यापेक्षा स्ट्रॉंग होती, तिचे विचार पण खूप छान होते, त्यामुळे तिने ह्या पद्धतीनं कधीच विचार केला नाही. टेलरिंग काम केलं, स्वतःला सिद्ध केलं, आणि मला शिक्षण दिलं. म्हणजे आजूबाजूचं तिचं वातावरण पण तसंच होतं, पण ती कधी आहारी गेली नाही भावंडांना, कधीच गेली नाही. म्हणजे एक वेळ उपाशी राहिलो होतो आम्ही कधी कधी,
पण ती कधी म्हटली नाही की आज आम्ही उपाशी आहे, भावांनो मला ताट द्या. म्हणजे अगदी शेवटपर्यंत तिनं तिचा स्वाभिमान जपला. 13वीला गेल्यानंतर पण तसंच झालं. 7 ते 12 कॉलेज होतं. 12 नंतर करायचं काय, आईला तर मदत करतच होते. आमच्या घरासमोर म्हणजे समोरच तलाठी डॉक्टरांचा दवाखाना होता. तो सकाळी 10ला सुरू व्हायचा तर रात्री 12पर्यंत चालायचा. तिथे मग कंपाऊंडरचं काम केलं 12 नंतर ना, कारण ते म्हणाले तू कॉलेज करतेस तर, आणि तर तू 1 नंतर येत जा ओपीडीला आणि मग 11 वाजेपर्यंत. असं तिथे कंपाऊंडरचं काम करत करत 13वीचं शिक्षण झालं. 14वीला गेल्यानंतर ना लोकांचं असं होतं की बाई पोरगीचं लग्न कर, किती शिकवणार आहेस. ती म्हणायची नाही, माझ्या मुलीला शिकून माझी वेळ माझ्या मुलीवर आली नाही पाहिजे, मी माझ्या मुलीला शिकवणार. आमचा समाज, मी तशी वडार समाजाला बिलॉंग करते. मी वडार समाजाचे म्हणजे दगडकाम करणारी ही लोक, हा परंपरागत त्यांचा व्यवसाय. जसं की मामा कॉन्ट्रॅक्टर होते, आजोबा कॉन्ट्रॅक्टर होते. आणि चाइल्ड मॅरेजेस खूप व्हायचे. मुलगी वयात यायच्या आधीच बाकीच्या माझ्या मावस बहिणींचं लग्न झालेलं होतं. एकमेव मी होते की माझं 19 पूर्ण झाल्यानंतर लग्न झालं. ते पण आईमुळंच, की आई शिकलेली होती. लग्न करताना म्हणजे 13वीला होते, 14वीला गेल्यानंतर स्थळ आलं. स्थळाला नाकारच दिला होता, आईनं माझ्या नकार दिला होता की नाही माझ्या मुलीचं लग्न करायचं नाही. मग तिला तिच्या मैत्रिणींनी समजून सांगितलं की स्थळ चांगले, नोकरदार मुलगा आहे. अक्षरशः म्हणजे 10 वेळा कॅम्पसला येऊन माझ्या नवऱ्याला तपासलं होतं वेगवेगळ्या लोकांना. आईनं, आई आली होती, आईच्या बहिणी आल्या होत्या, ती मावस भावंड आली होती, कुसुम मावशी आईची मैत्रीण, तिचा मुलगा येऊन गेला होता, माहिती काढली होती, मुलगा कसा आहे, काय स्वभाव कसा आहे, सगळ्या गोष्टीची माहिती काढली होती. तरी सुद्धा ती तयार नव्हती. पण मैत्रिणींना तिला समजावून सांगितलं आणि मग ती तयार झाली लग्नाला. लग्नाचं असं झालं की त्यांना मी पसंत पडले, का तर त्यांना शिकलेली मुलगी हवी होती, सासऱ्यांना आणि माझ्या मिस्टरांना. अगदी साखरपुड्यात सुद्धा लग्न मोडता मोडता राहिलं. साखरपुड्यात त्याचं कारण होतं, नंदेच्या मिस्टरांनी काय काळं पिवळं घालता का म्हणा, म्हणजे त्यांची ही भाषा होती. आई म्हणाली काळं बी मिळणार नाही, पिवळं बी मिळणार नाही, पांढरं बी मिळणार नाही, उठाने चालते व्हा, चला चालते व्हा. साखरपुडा होता त्या दिवशी आणि म्हणाले चला चालते व्हा. बऱ्यापैकी म्हणजे धीर, नंदावा आणि नणंद बाहेर पडली, पण सासरे आणि माझे मिस्टर होते त्या जागेवर बसलेले होते. ते म्हणाले अक्का तुम्ही शांत राहा, आम्हाला काही नाही पाहिजे नाही, आम्हाला फक्त तुमची मुलगी पाहिजे. मग ते परत घरी बसली आणि त्या दिवशी साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर त्यांची अट अशी होती की दीर मिलिटरीत होते, तो 15 दिवसाच्या सुट्टीवर आले होते. 15 दिवसातच लग्न करायचं होतं. ती म्हणाली माझी ऐपत नाहीये, माझे पैसे आहेत ते आत्ता माझ्याकडे नाहीयेत, तर माझ्याकडे पैसे नाहीत. म्हणजे आईनं बऱ्याच गोष्टी तिथे टाकल्या होत्या की नाही मला हे लग्न पुढे घेऊन जायचंय. पण शेवटी नशीब, मिस्टर म्हणाले की आम्ही पैसे देतो म्हणजे सासऱ्यांच्या थ्रू, मग ते तुम्ही कधी फेडायचे ते फेडा, पण आम्हाला 14 नोव्हेंबरला साखरपुडा झाला तर 28 नोव्हेंबरला लग्न पाहिजे. मग ते लग्न झालं. त्या दिवशी महाराष्ट्र बंद होतं. 28 नोव्हेंबर 94ला महाराष्ट्र बंद होतं. आदल्या दिवशी न्यूज आली, त्यावेळेस TV होता. आईला खूप टेन्शन आलं की सांगलीवरनं वराड कसं येणार, आता काही लग्न होत नाही. पण ते पण हुशार होते लोक, एक टॅम्पो करून 10-15-20 लोक आलीत आणि त्या दिवशी ते लग्न पार पडले. लग्न पार पडल्यानंतर ना एक्सेप्टेड फक्त इकडेच होते, सासऱ्यांना आणि मिस्टरांना. गावाकडे सून कशी असावी तर गोरीपान, नाजूक अशी असावी. गावाकडे गेल्यानंतर थोडं ते अनुभवायला मिळालं गाव कसं असतं ते. म्हणजे लोणी काळभोर पण गावच होतं, पण पुण्याजवळचं गाव आणि सांगलीकडचं गाव, जमीन आसमानचा फरक. लोक म्हणायचे येता जाता पाहुणी कोण आहे, तर सासूबाई म्हणायच्या संभाची बायको. काय बाई पोरगी करून आणली, असे लोकांनी माझ्या समोर बोललेले आहे. मग असं झालं, अरे हे असं कसं, म्हणजे मी आईलाही सांगू शकत नव्हते या गोष्टी. अरे इकडचे लोकच असे असतात, तू काही मनावर घेऊ नकोस. स्पष्ट बोलतो, स्पष्ट बोलायचे तोंडावर की त्या मुलीला काय वाटतंय याचा सुद्धा विचार नाही, कारण ते ग्रामीण भाग आहे.
जास्त काही मी राहत नव्हते गावी. नंतर मी पुण्यातच शिफ्ट झाले. त्यांनी मला गावी ठेवलंच नाही. लग्नानंतरचे 15 दिवस आणि नंतर जेव्हा ते जातील त्यावेळेस त्यांच्याबरोबर जायचं आणि त्यांच्याबरोबरच रिटर्न यायचं. जास्त काही गावाला राहिले नाही. पण पुण्यात आल्यानंतर ना, पुण्यात मोरे विद्यालय कॅम्पसला आम्हाला क्वार्टर मिळाला. मिस्टर माझे भारती विद्यापीठात फार्मसी कॉलेजला सिक्युरिटीमध्ये होते त्यावेळेला. फार्मसी कॉलेजला डॉक्टर शिवाजीराव कदम सर असायचे आणि त्यांच्या केबिनला हे सिक्युरिटी म्हणत होते. आणि त्या माध्यमातून आम्हाला कॅम्पसमध्ये रूम मिळाली. मग आम्ही 95ला रूममध्ये म्हणजे पुण्यात शिफ्ट झालो. 95ला शिफ्ट झाल्यानंतर ना असं झालं की आता लग्न झाले, आता बास, आता संसार करायचा. पण माझे पतीचे विचार खूप छान होते आणि त्यांनी मला पुढे प्रोत्साहन दिले. म्हणजे मुलगी झाली, मुलगा झाला, पण तू शिक, तू शिक. म्हणजे 94ला लग्न झालं तर मी ग्रॅज्युएशन 2000ला पूर्ण केलं, कारण त्यांच्या सपोर्ट मी. मग 14वी 15वी असं करत मग 2000ला त्यांनी मला MSWला ॲडमिशन घेतलं. कॅम्पसमध्येच होते, कॉलेज इथेच होतं. सकाळी 8चं कॉलेज होतं, त्यामुळे ते जमत होतं. आता मुलं 2 आहेत, मुलं सांभाळणार कोण हा प्रश्न खूप मोठा होता. आर्थिक परिस्थिती नव्हती पाळणा घरात टाकायला. मग सासरच्यांना विचारलं की घरात 2 जावा होत्या, एक नणंद होती, सासू होती, की कोणी येत आहे का आमच्याकडे. माझी बायको शिकणार आहे तर माझ्या मुलांना सांभाळायचा प्रश्न आमचा. ते म्हणाले आम्हाला नाही वेळ, आम्ही कोणी येऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर ना एकच पर्याय होता की आता माझी आई. आणि आईला माझं शिक्षण करायचंच होतं. आई म्हणाली मी येते. मग आई माझी माझ्याकडे आल्यामुळे आणि यांचा सपोर्ट असल्यामुळं मग MSWला ॲडमिशन घेतलं. MSW पूर्ण झालं. आता जॉब करायचा. जॉब करता करता आता जॉब लगेचच त्यावेळेला नव्हता. मग 2003ला यांनी मला लॉला ॲडमिशन घ्यायला सांगितलं की आपण शिकत शिकत बघू तुला कुठला जॉब मिळाला तर. 2003ला लॉला ॲडमिशन टाकलं. 1 वर्ष कॉलेजला थोडं येत होते. कॅम्पसमध्ये असल्यामुळे ते येणं जाणं होतं. 2004ला मला मेडिकल अँड सोशल वर्क भारती हॉस्पिटलला जॉब मिळाला. जॉब लागल्यानंतर ना तिथे सकाळी 9 ते 5चा टायमिंग. पण आई घरी मला सपोर्टला असल्यामुळे तो मी जॉब 2.5 वर्ष केला. गायनेक डिपार्टमेंट डॉक्टर मेंदळे मॅडमच्या हाताखाली मी शिकले. आणि 2006ला माझा परत इंटरव्ह्यू झाला भारतीमध्ये. 2006ला इंटरव्ह्यू झाल्यानंतर ना मला विचारण्यात आलं की तुम्हाला पेमेंट हवं आहे की प्रमोशन इकडे जात आहे. तर त्यांना मी म्हटलं की नाही, तुम्ही जे द्याल ते मी घेईन. 3 वेळा मला आत बाहेर केलं आणि शेवटी म्हणाले जावा आता तुम्ही घरी. घरी आल्यानंतर मला 3 दिवसात असिस्टंट प्रोफेसर 2006ला सोशल सायन्स सेंटरला मी माझं अपॉइंटमेंट झालं. 2006ला आता इथे मी लेक्चरशिपला आले. आता काय करायचं होतं त्यावेळेला पुढे शिक्षण घेतलंच पाहिजे. यशवंतराव चव्हाणमध्ये मी MPhilला ॲडमिशन टाकलं 2006ला. ते म्हणाले आपल्याला आता पुढे शिकलं पाहिजे. मग ओपन युनिव्हर्सिटीतनं MPhilला ॲडमिशन टाकलं, पण तिथे मला गाईडच मिळाले नाही MPhilला. आणि त्यावेळेस परत भारतीने MPhil सुरू केलं सोशल सायन्स सेंटरने. मग ते MPhilचं ॲडमिशन तिकडचं कॅन्सल करून इथे MPhilला आले. MPhil झालं. ते म्हणाले आता इथं थांबायचं नाही, आता आपल्याला PhD पण करायची. मग 2009ला 2006, 7, 8ला मी परत PhDचं ॲडमिशन झालं इथे. भारतीतच PhD पण झालं. 2014ला PhD झालं. पण PhD करताना पण मला खूप चढ उतार आला. म्हणजे 2009चं PhDचं ॲडमिशन माझं 2010. म्हणजे खूप छान माझा संसार चालला होता. मला 2 मुलं झाली, सगळं झालं. 2012ला परत एकदा मला असं दुःख की पोटात दुखत होतं, कारण पहिलवान होते मिस्टर. पोटात दुखत होतं. मग सगळ्या टेस्ट झाल्यानं त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालं 2012ला. त्याच्यात माझं 1 वर्षभर गेलं. त्यातून ते कव्हर झाले आणि माझं PhDचं काम पण मागं पडलं होतं, कारण मी म्हटलं नाही, पहिल्यांदा हे महत्त्वाचं आहे. मग असं करत करत 14ला माझी PhD झाली. मुलगी 12वी झाली. मुलगी BMSला ॲडमिशन झालं. मुलगा फार्मसी. म्हणजे ह्या सगळ्या 2010-12 आमचा हा सगळा संघर्षाच्या काळात आमच्या सगळ्या मुलांची 10वी-12वी, माझं PhD, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. म्हणजे सपोर्ट असल्यामुळे यांचा त्या सगळ्या झाल्या. मी MSW झाले तेव्हा मी म्हटलं अहो तुम्ही पण ग्रॅज्युएट व्हा.
नाही म्हटले, मला काय करायचंय, मला शिकून उपयोग नाही. म्हटलं नाही अहो, तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या बायकोचं शिक्षण सांगाल ना, त्यावेळेस ते कोणीही तुम्हाला विचारतील तुम्ही किती शिकला. मग ते मला असं पण होणार का? म्हटलं होणार ना, तुम्ही पैलवान आहात हे ठीक आहे, भारतीय विद्यापीठात नोकरीला आहात ठीक आहे. मग आम्ही ओपन युनिव्हर्सिटीत त्यांचा परत 10वी-12वी करून घेतलं. म्हणजे लग्न ठरवताना आम्हाला सांगितलं होतं 12वी मुलगा शिकलाय म्हणून आईनं तयारी दाखवली. लग्न झाल्यानंतरचा एक किस्सा आहे की अशीच मी गावाला इलेक्शन होतं साहेबांच्या वेळेला, मला वाटतं 95चं इलेक्शन होतं आणि त्यावेळेस मी 1 महिना गावी होते इलेक्शन पिरियडला. आणि त्यांचे 2 मित्र आले कॅम्पसमधले, म्हणजे त्यांचे कलिग. आणि घरी आल्यानंतर त्यांना चहा पाणी झाला आणि ते म्हणाले, वहिनी तुम्हाला माहित आहे का संभा किती शिकलाय? हो, 12वी शिकलेत. नाही नाही म्हटले, ते 7वी शिकले. म्हणजे असं झालं की नाही हो तुम्ही खोटं बोलताय. आणि सासूनही त्यावेळेस त्यांचीच बाजू घेतली, नाही ग तो शिकलाय 12वी. मी म्हणजे म्हणजे दुसरी कोणी व्यक्ती किंवा कोणी दुसरी महिला असती तर ती रिॲक्ट झाली असती, भांडण झालं असतं. काही नाही, मी शांत बसले कारण तेही घरात नव्हते आणि कोणी तिसरा येऊन सांगतो याच्यावर किती विश्वास ठेवायचा. मग त्यांना मी म्हटलं, अहो तुमचे 2 मित्र आले होते आणि त्यांनी सांगितलं की संभा 7वी शिकले. ते हसले, ते म्हणाले खरंच मी 7वी नापास आहे. म्हणजे आमच्यात काही वाद झाला नाही, आम्ही भांडलोच नाही. म्हणजे मला आठवतच नाही माझ्या 25 वर्षाच्या संसारात आम्ही दोघं भांडलेलो. कारण तेवढे समजूतदार ते पण होते. त्यांचं काय चुकत होतं त्यावेळेस, वेळ बघून मी त्यांच्याशी बोलायचे, पण वाद असा आमच्या दोघांच्यात झालाच. हा, इतर नातेवाईकांमुळे कधी मतभेद झाले ते झाले, पण दोघांमध्ये पर्सनल अशी भांडणं काही. ते लोक म्हणतील ना की तू एवढी बायकोला शिकवलीस आणि तू काय रे संभा शिकलास, तर ते म्हणाले अगं विचारू दे ना. म्हटलं नाही, आपण तुमचंही शिक्षण पूर्ण करूया. मग मुलींना पण म्हटले, नाही पप्पा तुम्ही पण शिका ना, आम्हालाच काय शिकवताय. मग त्यांचे म्हणजे अक्षरशः त्यांच्या असाइनमेंट आम्ही लिहून द्यायचो. म्हणजे त्यांच्या असाइनमेंट आम्ही लिहून दिल्या, पण ते स्वतः ग्रॅज्युएट झाले. त्याच्यानंतर त्यांना असंही सुचलं की पुढे शिक्षण काय घ्यावं, तर प्रमोशन होऊ शकतं. म्हणून त्यांना आम्ही सुचवलं की आता तुम्ही बिलीपला ऍडमिशन घ्या, तर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरची पोस्ट मिळते किंवा प्रमोशन होईल तुमचं. मग ते म्हणाले कशाला मला प्रमोशन हवंय, माझं हे लाईफ खूप छान आहे की मी साहेबांबरोबर फिरतो वगैरे, खूप लोकांच्या ओळखी होता, त्याच्यात ते समाधानी होते. पण आमच्या हट्टाखातर त्यांनी बिलीफला ऍडमिशन घेतलं, पण ते पूर्ण होऊ शकलं नाही, त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी होत्या. PhD झाल्यानंतर समाजानं खूप उचलून धरलं, कारण मी ज्या समाजात आहे त्या समाजात शिक्षण म्हणा किंवा व्यसनाधीनता, विधवेंचं प्रमाण, चाइल्ड मॅरेजेस हे खूप होत होते. आणि 14ला मी समाजाची पहिली महिला PhD ठरले. मग समाजाने मला समाजभूषण पुरस्कार दिला, समाज गौरव पुरस्कार दिला. 2016ला मला ॲग्रिकबल चॅरिटेबल ट्रस्ट बारामती ॲग्रो, त्यांनी समाज गौरव सन्मान पत्र देऊन माझा सत्कार केला 2016ला. असं खूप समाजानंही उचलून धरलं. समाजाने मला उचलून धरल्यामुळे मला समाजासाठी एक वेगळी तळमळ होती की नाही, जे आपल्याला संघर्ष करून मिळालं ते लोकांना करूला मिळू नये. म्हणून गरीबांची फी आम्ही देत होतो, नवरा बायको, मुलींची किंवा मुलांची शिक्षणाची फी. म्हणजे आत्ता सुद्धा किस्सा माझा मी सांगेल, माझ्या अंध मुलगीचं लग्न झालं, बीना मॅडमना मी घेऊन गेले होते. आम्ही तिला संसार सेट दिला, म्हणजे छोटासा संसार सेट दिला की नाही काहीतरी आपण देणं लागतोय बाबा. तिला आई बाबा नाही, असे खूप मदत करतो. शिक्षण असो, कोणाचे नातेवाईकांच्या बहिणींचे मुलींचे लग्न असोत, मी सगळ्यांना माझ्या पद्धतीने मदत करत असते. मग शिक्षण असेल, लग्न असेल, काही असो. त्याच्यानंतर माझं पुण्यात घर झालं, गावाकडे घर झालं, खूप छान सगळं चाललं होतं. पण 2018ला परत कॅन्सर डिटेक्ट झाला. कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर तो सगळ्या शरीरात पसरला होता, त्यामुळं तिथे काय रिकव्हरी त्यांची झाली नाही. आणि 26 जानेवारी म्हणजे आई माझी आजारानेच गेली, टेन्शननी. आई 22 ऑक्टोबर 2019ला गेली. तो एक माझ्यासाठी खूप मोठा म्हणजे धक्का होता की आपला एक सपोर्ट होता, तो सपोर्ट गेला. पण त्याच्या नंतर लगेच 2 महिन्यांनी हेही एक्सपायर झाले. 26 जानेवारी 2020ला यांचं पण निधन झालं. पण तिथून पुढे पण मला खरा समाज कळाला. सांगायचं म्हटलं तर
ज्या समाजानं म्हणजे ज्या नातेवाईकांनी मला उचलून धरलं होतं, ते 10 दिवसात चित्र बदललं. जे निर्णय मला घेऊन व्हायचे त्या निर्णयात मी नव्हते. म्हणजे घरातला पुरुष नसला तर बायकोला, म्हणजे त्या बायकोला काय सहन करायला लागतं ते मी ते 5 वर्षात सहन केलं. पण मला ह्याच्यातनं सुटका नाही झाली, माझी नाही झाली. स्त्री म्हणून, एक विधवा म्हणून, मी एज्युकेटेड आहे, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे, तरी सुद्धा मला माझ्या नातेवाईकांनी दूर लोटलं काही कारणास्तव. तिसऱ्या दिवसाचा नैवेद्य सुद्धा मला विचारण्यात आला की जुन्या घरात करायचा का, तो तुझ्या नव्या घरात कर, म्हणजे आपला घरात. म्हटलं नाही, जिथं ते आम्ही राहिलो, आमचं जे मूळ आहे तिथंच होणार. त्या दिवसापासून मला म्हणजे सांगायला सुद्धा वाईट वाटतं, ज्या लोकांचं प्रत्येक गोष्ट आम्हा दोघांना विचारून व्हायची, तिथे मला वेगळेच म्हणजे नाही नाही. आणि प्रत्येक जण म्हणजे लग्नाच्या आधी म्हणायचे याच्याकडे बायको टिकणार नाही, याचा काही संसार होऊ शकत नाही. म्हणजे हे त्यांना बोललं गेलेलं होतं नातेवाईकांनी बऱ्याचदा. पण ते सगळं उलट झालं. खूप छान संसार झाला, बायका मुलं याला चांगली मिळाली, प्रगती आर्थिक छान झाली. मी तर म्हणेन आर्थिक प्रगती कुठेतरी खटकली गेली असावी. आणि मी त्यांची इच्छा असेल की मी त्यांचे निर्णय आता घ्यावेत किंवा त्यांना विचारून सगळ्या गोष्टी कराव्यात. पण मला माझ्या मिस्टरांनी आधी सगळं सांगून गेले होते की इथं या पद्धतीनंच वागायचंय. जरी माझी ही लोक असतील तरी त्यांच्यापासून 4 हात लांब. शेवटच्या स्टेजला 3 महिने ज्यावेळेस ते आणि मी एकत्र होतो, 3 महिने हॉस्पिटलला, ते सतत मला पुढच्या भविष्यात होणाऱ्या घटना सांगत होते की तुझ्याबरोबर असं असं घडणार आहे. मी म्हणायचे नाही नाही, ही आपली माणसं आहेत, ही माझ्याबरोबर अशी वागू शकत नाही. पण जे जे ते बोलले ते सगळ्या गोष्टी घडल्या, सगळ्या गोष्टी घडल्या. आपण शिकलेले आहोत म्हणून आपण थोडंसं एक पाऊल पुढे एक पाऊल मागे जातो, पण समोरच्या व्यक्तींना आपली किंमत नसते. मग आता आम्ही ठरवलं, आता आपण आणि आपली मुलं आणि आपल्या मुलांचं आयुष्य, आता सध्याची परिस्थिती ही आहे. 2022 ते 2006 ते 22 भारतीय विद्यापीठ सोशल सायन्स सेंटरमध्ये मी असिस्टंट प्रोफेसर होते. आणि 22ला माझं प्रमोशन झालं, मी इन्चार्ज डायरेक्टर झाले. इन्चार्ज डायरेक्टर झाल्यानंतर ना ही सगळी स्वप्न माझ्या मिस्टरांनी बघितलेली होती, पण ते नसताना ह्या पूर्ण झाल्या. त्याचा मला एवढा आनंद झाला नाही, कारण तो आनंद ते असते तर मला जास्त झाला असता. फक्त मी इन्चार्ज डायरेक्टर झाले हा बाकीच्यांना किंवा घरातल्यांना, माझ्या मुलांना खूप मोठा आनंद होता, पण मला तेवढा आनंद झाला नाही. मी एक जबाबदारी म्हणून पेलत गेले. इथे बसल्यानंतर ना मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. विद्यापीठाने मला खूप सपोर्ट केला, प्रत्येक गोष्टीमध्ये मला मार्गदर्शन केलं. नॅक सारख्या गोष्टी त्या काळात, नॅक टीम येणार, मग मॉक टीम येणार, मग अशा बऱ्याच गोष्टी की त्या आपण पहिल्या त्याच्यात इन्व्हॉल्व नव्हतो ना, आता एकदम आपल्या पुढे आल्या. म्हणजे नॅक हा आणि एक कॉलेज प्रेझेंट करायचं म्हटल्यानंतर ना खूप मोठी जबाबदारी. त्यावेळेला मला विद्यापीठानं खूप सपोर्ट केला आणि मी माझी जबाबदारी पार पाडली आणि पार पाडते. बऱ्याच लोकांना खटकलं इन्चार्ज डायरेक्टर कशी झाली बाई, पण अशी लोक आजूबाजूला असल्याशिवाय प्रगती होत नाही. आणि आज मी इन्चार्ज डायरेक्टर म्हणून गेले 5 वर्ष इथे काम करते. एक लेडी बॉस कोणाला चालत नाही, हे मला 4 वर्षात अनुभवायला मिळालं. पण खरं सांगायचं म्हटलं ना, जो मला रिस्पेक्ट मिळाला ना विद्यापीठात, व्हाईस चान्सलर बरोबर बसायचा, फाउंडर बरोबर मीटिंगला बसायच्या, तिथे मी खूप भरून पावले. कारण असं वाटलं की नाही बाबा, आपण नशीब आहे आपलं की या लोकांपर्यंत आपण बसू शकतो मीटिंगला. तो वेगळा आनंद होता, तो आनंद खूप छान होता. तो रिस्पेक्टही मला तेवढा मिळाला विद्यापीठातनं. विद्यापीठ माझं आहे त्यामुळं मी ते नशीबवान आहे. मी स्वतः नशीबवान स्वतःला समजते की मी भारतीय विद्यापीठ कुटुंबाचा एक भाग झाले आणि विद्यापीठाला खूप काही दिले. म्हणजे विद्यापीठानं आम्हाला तिथे जाणून घेतले. कधीतरी आत्या यायची, म्हणजे वर्षांनी 2 वर्षांनी. मला असं वाटतं की माझ्या 19 वर्षापर्यंत मी माझ्या आत्याला 2दाच भेटली असेल. म्हणजे ती काही निरोप गेला तर यायची. मला वाटतं आमच्या कास्टमध्ये मुलगी वयात आली की एक ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो.
मग तिची ओटी भरली जाते, तिला गोड दूध दिलं जातं. त्यावेळेस माझी आत्या आली होती मला एक फ्रॉकचं कापड घेऊन. त्याच्यानंतर खूप दिवसांनी माझ्या मते ती एक प्रथा पार पाडायची म्हणून तेव्हा आली होती. पण त्याच्यानंतर कोणी चुलते वगैरे नाही मला आठवत कोणी आलेलं, किंवा वडील सुद्धा. त्याच्या म्हणजे जसं जसं मला कळत गेलं तसं तसं नाही, कधीच नाही. आणि खूप लहान असताना मला वाटतं आम्ही एका लग्नाला गेलो होतो चुलत बहिणीच्या. तेव्हा सुद्धा वडील नव्हते माझे, बाकीचे नातेवाईक होते. ते लग्न त्यावेळेला बघितलं, म्हणजे थोडंसं कळत होतं त्यावेळेस ते नातेवाईक बघितलेले. आणि एकदा एक 15 वर्षापूर्वी माहेरच्या देवाला जायचं म्हणून मी माझ्या मुलांना आणि आईला घेऊन आम्ही त्या देवाला गेलो होतो. इथपर्यंतच संबंध वडिलांच्या लोकांचा. पण सगळं जे काय आहे आईचे माहेरचेच सपोर्टिव्ह होते, किंवा कुठे कुठे अडचण यायची तिथे तिथे आईला मदत व्हायची. म्हणजे आई काम करायची तेही आवडत नव्हतं त्यांनी तिच्या भावंडांना, की लोक आपल्या घरी येतात, कधीही येतात. टेलरिंग काम म्हणजे कधी कोणी नवरा बायकोचे कपडे घ्यायला यायचा हे सुद्धा आवडत नव्हतं. आईने एक छोटंसं कपड्याचं दुकान टाकलं होतं, इचलकरंजीवरनं माल आणला होता, तेही पटलं नव्हतं भावंडांना. तोही खूप मोठा रोष आईनं पत्करला होता. आणि संभाषण असं म्हणजे चांगलं कधी झालंच नाही तिच्यामध्ये आणि भावंडांमध्ये. सतत द्वेष, सख्ख्या भावंडांमध्ये सतत द्वेष, भांडणं. त्यांना आवडत नव्हतं कोणी घरी आलेलं. म्हणजे कपडे द्यायलाही कोणी आलेलं, बायका आलेल्या आवडत नव्हत्या. येतात, बसतात, वायफळ गप्पा होतात, असा त्यांचा दृष्टिकोन होता. पण आई कधी त्यांना डगमगली नाही, जशाच तशीच होती. त्यामुळे ते कुठेतरी तिनं स्वतःचं करिअर म्हणजे स्वतःचं जे काम आहे ते कंटिन्यू तिनं ठेवलं. अशा पद्धतीत सगळं तिचं, म्हणजे एकटी महिला, सख्खी भावंड की सुद्धा उपयोगाला येत नाही, त्यांना ते पटत नाही. आजचं चित्र पण काय वेगळं नाहीये. जे मी 25 वर्षापूर्वी म्हणजे 40-50 वर्षापूर्वी बघितलं ते आत्ता सुद्धा समाजात दिसतंय सासरच्याकडनं, की ते मीही भोगले. म्हणजे तसं म्हटलं तर आता ह्या पद्धतीत म्हणजे 21व्या शतकात सुद्धा शिकलं तरी तेच हो, आणि मागे सुद्धा तेच होतं. म्हणजे स्त्रीचा संघर्ष हा संपत नाही. स्त्रीनं फक्त चूल आणि मूल करावं हाच घरच्यांचा समाजाचा एक हेतू असतो. ती जास्त शिकू नये, शिकली की वाईट होतं किंवा शेफारली जाते, असे जे त्यांचे समज आहेत ते होतातच. आणि आमच्या समाजाचं म्हटलं तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच मुली शिकलेल्या मागेही भेटल्या, आणि पुरुष सुद्धा. कारण वडार समाज हा कष्टकरी समाज आहे, आणि कष्ट केल्यानंतर त्याला रात्री झोप यावी म्हणून तो व्यसन करायचा. म्हणजे व्यसनाधीन जे श्रमाचं काम होतं, कठीण काम होतं, म्हणून त्याला विसावा मिळावा किंवा विश्रांती मिळावी म्हणून तो व्यसन करत होता. पण त्या व्यसनाचं प्रमाण इतकं वाढलं की तो समाज त्याला बळी पडला म्हटलं तरी चालेल. खूप सारे चाइल्ड मॅरेजेस होतात, त्याच्यात ती मुलगी लवकर विधवा होते, मग छोट्या वयात मुलं झालेली असतात. हे अजूनही तसंच चित्र दिसतं. जो त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता दगडफोडीचा, खोदकामीचा, घरं बांधण्याचा, देवळं बांधण्याचा, ही आता कामं आपल्याला दिसत नाहीये. आधुनिकीकरणाने त्यांची ती जागा घेतली आणि ते बेकार झालेत की त्यांचा आता उदरनिर्वाह कशा पद्धतीनं करायचा हाही मोठा प्रश्न आहे. मुली लवकर विधवा होत आहेत, मग त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे किंवा आर्थिक समस्या आहे, त्यांच्या मुलांचा प्रश्न आहे. खूप साऱ्या प्रश्न अजूनही सुटलेले नाहीयेत या समाजात. जो शिकतोय तोच पुढे जातोय, तो आपल्या समाजाला घेऊन पुढे जात नाहीये. तर समाजाला घेऊन पुढे गेलं तर समाजाचा विकास होईल. अशा मी बऱ्याच कार्यक्रमांना बोलवत होते लोक, तर मी सांगायचे त्यांना, लग्नाविषयी सांगायचे. आता जरा शिक्षणाचं प्रमाण वाढलंय मुलींचं, पण कुठेतरी लग्नाचा प्रश्न निर्माण होतोय की शिकलेल्या मुलींना मुलं मिळत नाहीत. सांगायचा उद्देश हाच की मुलं शिकत नाहीयेत, मुलं ड्रॉप आउट होतात, पण मुली पुढे शिकतायत. मुलींचं शिक्षणाचं प्रमाण छान झालंय, पण आता हा प्रश्न की बालविवाह आणि आता लेट विवाह हे चित्र बदलले, आणि लग्नाचा प्रश्न हा निर्माण मुलींचा झालाय.
बऱ्याचशा वधूवर सूचक मंडळांना मी जाते, कधी कधी त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जाते. तर माझं सांगणं हेच असतं की वेळेत लग्न करा, सब कास्ट कास्ट बघू नका. शिकली मुलगी शिकवा, तिला तिच्या पायावर उभं करा, पण बाकीच्या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. कधी कधी असं वाटतं की नाही, इथे कार्यक्रमाला गेलं नाही पाहिजे, इथे फक्त आपला फायदाच होतो, म्हणजे ते आपला फायदा करून घेतात. अशा कार्यक्रम मी टाळते, मी जात नाही. खरं सांगायचं झालं तर एक 5-6 वर्ष जायला लागले मी समाजात, पण मला तिथं असं वाटलं की नाही, आता हे कार्यक्रम आपण जाण्यात अर्थ नाहीये. काही लोक फक्त आपल्या नावाचा वगैरे वापर करतात आणि हे. मग अशा कार्यक्रमांना मी जायला जरा हो, समाजात होतो. मग बरेच जेंट्स बसलेले असतात, त्यात एखादी महिला. 2014चाच किस्सा आहे. समाज गौरव पुरस्काराच्या वेळेला सगळे असे प्लॅटफॉर्मवर पुरुष मंडळी बसल्या होत्या. त्यातल्या एक नगरसेविका होत्या शिवाजीनगरच्या आणि मी होते. आनंद झाला, समाज गौरव पुरस्कार दिला. आपण एक आदर्श म्हणून व्यक्ती आहोत समाजासाठी, पण समाजातले पुरुष मंडळी ते स्वीकारताना दिसत नाही. दाखवताना दाखवतायत, पण वागताना असं दिसतंय की नाही, हे फक्त फॉर्मॅलिटी आहे. मग अशा कार्यक्रमांना थोडी जायची टाळते. पण माझ्या ह्या फील्डमध्ये मी माझ्या माध्यमातून समाजकार्य, बऱ्याच खूप NGOशी आमचा कॉन्टॅक्ट येतो. त्यावेळेस मी मला जी कोणी मुलगा भेटू, मुलगी भेटू, विद्यार्थी स्वरूपात किंवा समाजात, प्रत्येकाला मी शिक्षणाचं महत्त्व किंवा किती शिक्षण महत्त्वाचं आहे, सोशल वर्क फील्ड किती महत्त्वाचं आहे, ग्रॅज्युएट होणं, त्याच्यात MA करणं, मग ते पुढे बऱ्याच गोष्टी येतात. तर MSW हा कोर्स किती महत्त्वाचा आहे, तो आपलं करिअर कसं बदलू शकतो, या गोष्टीचं मार्गदर्शन मी प्रत्येक NGOतल्या किंवा समाजातील तळागाळातल्या लोकांना, मुलांना सांगत असते. म्हणजे मी जाईल तिथे, गरज पडली तर मी माझं उदाहरण सुद्धा देते की मी याच्यामुळे घडलेली आहे आणि शिक्षण वाया जात नाही. बऱ्याचदा लग्न झालेल्या मुली आमच्याकडे असतात, मग त्या DOC असतात. हर एक वर्षाला 2-3 विद्यार्थी अशा असतात. मग तिथे की आम्ही त्यांना सपोर्ट करतो, बऱ्याच गोष्टींचा सपोर्ट असतो. मग काही संस्थांमधनं त्यांना फी मिळवून देणं, कोणाची राहायची सोय करणं, कोणाचा पार्ट टाइम जॉब, अशा पद्धतीतनं काम करत असतो, मुलांचं असो मुलींचं असो. म्हणजे माझा एक फ्लॅट आहे MIT रोडला, स्लम बिल्डिंगमध्ये 7व्या मजल्यावर. बरेच वर्ष माझ्या मिस्टरांनी कॉलेजची मुलं ठेवली होती, त्यातला एक विद्यार्थ्याचे रेंटच घेत नव्हते. ते 2006 पासूनचा तो फ्लॅट आहे. दर वर्षी म्हणजे तिथे बरेच मुलं M.Pharm झाले, MSc झाले त्या घरात राहून. तीच प्रथा मी मागच्या 2 वर्षापर्यंत चालू ठेवली होती की एक मुलगा आपला तिथे फुकट राहील त्याचं शिक्षण होईपर्यंत. म्हणजे असा वसा थोडा सामाजिक कार्यात आमचा असतो. पूर्वी आमच्याकडे 10 टीचिंग फॅकल्टी, नॉन टीचिंग असा फुल स्टाफ होता. आणि ज्यावेळेस मी इन्चार्ज डायरेक्टर झाले तेव्हा आमच्याकडे 2 शिपाई, एक क्लार्क, एक लायब्रियन आणि एक अकाउंटंट, आणि बाकी सगळे व्हिजिटिंग होते. म्हणजे मला प्रॉब्लेम्स आले नाही असं नाही, पण मी त्याच्यावरती मात करत गेले की एक आहे ना, ठीक आहे, चला करायचं का. अकाउंटंट आहे, लायब्रियन आहे, करायचं. बऱ्याच गोष्टी येत नव्हत्या, कॉम्प्युटरच्या बऱ्याच गोष्टी असतात त्या ॲडव्हान्स येत नव्हत्या, पण मी शिकत गेले. मी काही वेळेला विद्यार्थ्यांची सुद्धा मदत घेत गेले की कॉम्प्युटरच्या नॉलेजच्या बद्दल बोला. तर मी प्रत्येकाकडनं जेव्हा जेव्हा अडचण आली त्यावेळेस सुद्धा विद्यापीठात सुद्धा सांगितलं की ही गोष्ट कशी करायची, किंवा माझे जे सिनियर होते त्यांच्याकडनं मी शिकत गेले. अशा सगळ्या गोष्टी मी शिकत शिकत गेले, त्याच्यावर मात करत गेले. मी तिथं खचले नाही. कधी कधी असं वाटायचं या हे सोडून द्यावं की नको, हे खूप डोक्यावर आले ना, नॅक कॉलेज सांभाळायचं. पूर्वी कसं फक्त 3 लेक्चर दिवसातनं घ्यायचे, विषय संपत होता. आता तसं नाहीये, सगळंच मॅनेज करायचंय, टाइम टेबल मॅनेज करायचंय, ऍक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत, प्रशासन म्हणजे विद्यापीठाची काही कामं असतील तीही करायची आहेत, हायर एज्युकेशनचीही कामं करायची आहेत. ह्या 5 वर्षात, मागच्या 20 वर्षात शिकले नाही तेवढे 5 वर्षात शिकले. अफाट लोकांना भेटले ह्या 5 वर्षात, दिग्गज लोकांबरोबर उठाय बसायला मिळालं. हे माझं मोठं अचिव्हमेंट आहे की त्या लोकांपर्यंत मी बसले होते. टाटा सारखेच प्रोजेक्ट मला 2 मिळाले. मागच्या वर्षी मी एक सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग प्रोग्राम टाटासाठी, टाटाच्या शाळांसाठी आम्ही राबवतोय. म्हणजे टाटापर्यंत जाणं सुद्धा हे तेवढं
मुश्किल होतं, पण तिथे माझी क्लासमेट होती आणि तिने मला तिथपर्यंत पोहोचवलं. म्हणजे टाटातले पण CSR डिपार्टमेंट वगैरे भेट झाली, त्यांच्याबरोबर बसायला उठायला मिळालं. ह्या गोष्टी मला खूप शिकायला मिळाल्या. आजही इथे इन्चार्ज डायरेक्टर म्हणून हा ऑर्डर कधी सोडलेली नाहीये. आपण एक फॅकल्टी आहोत, आपल्याला एक जबाबदारी दिली आहे विद्यापीठानं आणि ती जबाबदारी मी पार पाडते. आपण विद्यापीठाचे सेवक आहोत, दिलेलं काम करायचं आणि प्रामाणिक करायचं, एवढा एकच ऑर्डर बॉस म्हणून राहिलेली नाही. पण लोकांनी ते बॉस म्हणून मला घेतलं, त्यावेळेस त्यांनाच अडचणी येत गेल्या माझ्याबरोबर कसं डील करायचं. मी डील करत गेले व्यवस्थित. झाले ॲडमिशनची इनटेक आपली 60+6 होती. पण कोविड नंतर ना असं काही मुलांच्या मध्ये संभ्रम निर्माण झाला की ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन टीचिंग याचा परिणाम रेग्युलर कॉलेजेसवर होत गेला. ॲडमिशनच्या वेळेला येणारा विद्यार्थी प्रत्येकजण असाच म्हणतो की आम्हाला डिस्टन्सला ॲडमिशन घ्यायचं, का तर ऑनलाईन लेक्चर कॉलेजला यायला लागत नाही. अशा वेळेला म्हणजे अगदी कसोटी लागते आम्हाला त्यांना सांगायला की रेग्युलर कॉलेज किती महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला नाही म्हटलं तर 20-25 मिनिटं लागतात कन्व्हिन्स करायला की नाही बाबा, डिस्टन्स आणि रेग्युलर फरक आहे. रेग्युलर बेस्ट कॉलेज केलं तर त्याच्यात तुमचे स्किल किती डेव्हलप होतात, तुम्हाला किती व्हरायटी नॉलेज मिळतं, एक्सपोजर मिळतं. या गोष्टी त्यांच्यापर्यंत सांगणं आम्हाला फार अवघड जात होतं, अजूनही जात आहे. कोणतंही क्षेत्र असं नाही की तिथं MSWचा विद्यार्थी लागत नाही. जन्मलेल्या मुलापासून ते ओल्ड एज सिनियर सिटीजन पर्यंत किंवा सोशल वेलफेअर डिपार्टमेंट असो, NGO असो, इंडस्ट्रीज असो, हर एक फील्डमध्ये MSWचा विद्यार्थी म्हणजे MSW पोस्ट ही असतेच. सगळ्या क्षेत्रामध्ये आणि 100% जॉब आहे MSW झाल्यानंतर. तुमच्या स्किलवर पण डिपेंड आहे की तुमचे स्किल चांगले असतील तर तुम्हाला पॅकेज काय मिळणार आहे. म्हणजे आत्ता 45,000 स्टार्टिंग आहे फ्रेशर, 35,000 स्टार्टिंग आहे फ्रेशर. आणि MSW बद्दल समाजात अजूनही पाहिजे तेवढा अवेअरनेस नाहीये. लोक विचारतात MSW म्हणजे काय, आणि असं पण काही असतं का शिक्षण, अजून लोकांकडनं हा प्रश्न येतो. त्यावेळेस खंत वाटते. पण आहे, इंडस्ट्रीमध्ये चांगला CSRला स्कोप आहे, HR ला स्कोप आहे, काउन्सिलर फॅमिली कोर्ट आहे, PMC सारखं क्षेत्र आहे, स्कूलला स्कूल काउन्सिलर लागतो, बऱ्याच संधी आहेत. मुलांनी आणि मुलींनी चांगलं प्रामाणिक शिक्षण घेतलं, म्हणतात ना पेरलं की उगवतं, तसं शिक्षणाचं आहे. शिक्षण घेतलं तर त्याचा फायदा हा भविष्यात होतोच. प्रत्येकानं प्रामाणिक राहा, प्रामाणिक शिका, हा संदेश माझा असेल.